जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी बहुल व अतिदुर्गम असा भाग समजला जातो। मेळघाटात धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यांचा समावेश आहे। मात्र मेळघाटात मोठ्या प्रमाणात कोरोना व लसीकरणाविषयी अंधश्रद्धा पसरल्याने या भागातील नागरिकांचं लसीकरण करून घेणे अधिकाऱ्यांसाठी चॅलेंजिंग ठरत आहे। मेळघाटात जवळपास 350च्या वर गावे आहेत। मात्र मेळघाटातील गावांमध्ये कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत। कोरोना हा रोगच नाही, लसीकरण केल्याने मृत्यू होतो किंवा नपुसकता येते अशी अंधश्रद्धा मेळघाटातील नागरिकांमध्ये आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक गावांमध्ये लसीकरणाकडे पाठ फिरवली जात आहे। अनेक गावातून आरोग्य कर्मचाऱ्यांना हाकलून सुद्धा लावले आहे। मात्र मेळघाटातील नागरिकांचं लसीकरण तर करावंच लागणार ना, मग आता शासकीय अधिकाऱ्यांकडून नवनवीन प्रयोग केले जात आहे व या प्रयोगाला आता कुठे प्रतिसाद देखील मिळत आहे। मेळघाटातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या नवनियुक्त प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिथली सेठी यांनी धारणी तालुक्यातील दिया व मांडवा या गावात नवीन संकल्पना राबवली। दिया व मांडवा गावातील सर्व नागरिकांना सामूहिक भोजन किंवा नाश्त्याच्या निमित्ताने एकत्र बोलवण्यात आले। नाश्ता करत असताना गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक या सर्वांनी लसीकरण किती आवश्यक आहे व लसीकरण करून घेणे किती गरजेचे आहे हे कोरकू भाषेत पटवून सांगितले। एवढेच नव्हे तर त्यानंतर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेवक यांनी स्वतः लस टोचून घेतली। दिया गावात 401 पैकी 340 जणांनी आतापर्यंत लसीकरण करून घेतले। उरले नागरिक दिनांक 23 जून रोजी होणाऱ्या कॅम्पमध्ये लसीकरण करून घेणार आहे। मेळघाटातील 350 गावांपैकी सर्वात जास्त लसीकरण करून घेणारे दिया व मांडवा ही 2 गाव ठरत आहेत। मैं ग्राम पंचायत दिया की सरपंच कुमारी निशा शोभाराम भिलावेकर। हमारे यहाँ कोरोना लसीकरण के कैंप हुए थे, तो उसमें जैसे पहले जो कैंप लिए थे उसमें 68 लोगों के हमने वैक्सीनेशन किए। तो जो हमारे आंकड़े के हिसाब से जो हमने 68 किए वो बहुत कम थे। तो फिर हमने गांव में जन जागृति के लिए कोविड टास्क फोर्स कमेटी करके महिला वर्ग, युवा वर्गों के कमेटी बनाए। उनको जैसे मार्गदर्शन किए, पहले हमने जो कमेटी बनाए थे उनको कि भाई ये कोरोना लसीकरण कितने फ़ायदेमंद है, इसका जो महत्व है वो समझाए। ये जो कोरोना लसीकरण है ये अपने शरीर के जो रोग प्रतिकार शक्ति बढ़ाता है। लेकिन गांव में जैसे अफवाह उड़े कि भाई ये कोरोना टीकाकरण लगाने से लोग मर रहे या और दूसरे प्रॉब्लम बता रहे हो, तो ऐसा कुछ भी नहीं है। मेरे गांव में एक पूरे लाभार्थी 401 है, उनमें से 340 जो वैक्सीनेशन हमने यहाँ पर कर लिए हैं। 45 से ऊपर के जो वय है उनके, तो उनके हमने जो वैक्सीनेशन किए थे उस दिन हमने पेंडॉल लगाए। फिर जो गांव भोज करके उनके लिए चाय पानी नाश्ता के अरेंजमेंट किए। और जो हमारे गांव के प्रतिष्ठित नागरिक है उन्होंने बहुत सहकारी किए। फिर हमारे गांव के जो ग्रामवासी है उन्होंने भी जो पहले कैंप में जो वैक्सीनेशन किए थे उन्होंने भी हमको हमारे जो ग्रामवासियों को समझाने में हमारी बहुत मदद किए हैं। और जो ये कोरोना टीकाकरण है इसको जैसे हमको भी ऐसे अड़चने आए थे कि हम जाते जन जागृति के लिए चलो हम लसीकरण के लिए, तो उनको हम समझाते, लेकिन बाकी लोग ऐसे भी रहते कि उनको समझाने के बाद भी ना समझते। लेकिन वैसे लोगों को भी हमने 1-2 घंटे कभी कभी उनके पास बैठ जाते और उनको समझाते। फिर एक आधी कोई लसीकरण हो जाते उनको बुलाते कि तुम्हारे अनुभव बताओ कि तुम्हारे शरीर में कुछ बदलाव आए क्या, तुमको कुछ नुकसान हुए क्या। वैसे उनको जैसे उदाहरण के हिसाब से उनको लेके आते। फिर उन्होंने भी हमारे गाँव के जो 65 लोग होते हैं उनमें से सभी को तो नहीं लेके जा सकते, लेकिन कोई भी एक दो जन जो अच्छे म्हणजे उनके सेहत वगैरह अच्छे है, बोलना जमता, उनको लेके गए हमने। तो उन्हें समझाए जो अपने वैक्सीनेशन के महत्व कि ये बहुत फ़ायदेमंद है, अपने शरीर को कोई भी घातक नहीं पहुंचाता है। इस हिसाब से जन जागृति किए। और शाम तक के जो हमारे दूसरे कैंप में 180 लोगों ने वैक्सीनेशन किए हैं। तो मैं यही अपने मेलघाट वासियों से विनती करते हैं कि अपने जो मेलघाट की ग्राम पंचायत है उन्होंने अपने जो ग्राम पंचायत बॉडी है उनका वैक्सीनेशन 100% करना चाहिए। और उसके बाद जो अपने कर्मचारी है उनको फिर अपने गांव को 100%, अभी पहले टप्पा में तो जो 45 साल के ऊपर के वय है उनके वैक्सीनेशन
करना है। उसके बाद अगर से गांव में 18 साल के, जैसे 45 की कंप्लीट हो जाएंगे, उसके बाद 18 साल की डिमांड है ऐसे कि 18 साल वाले पे हमको दो बोलते हैं, लेकिन पहले जो पात्र लाभार्थी अपने वो पहले 45 के ऊपर है, उसके हिसाब से हमने किए हैं। और जो 50-60 लोग अभी बचे हैं हमारे गांव में, तो उनको भी वैक्सीनेशन कैंप हमने अभी कल के रखे, डिसाइड किए हैं। कल तक उनके जो भी बचे थे उनके हम वैक्सीनेशन करा लेंगे। धारणी तालुक्यातील मांडवा गावात दिनांक 22 जून रोजी नागरिकांसाठी सामूहिक फराळाचे नाश्त्याचे आयोजन करण्यात आले व यानंतर लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले। मांडवा येथील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आधी स्वतःचे लसीकरण करून घेतले व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला व यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 50च्या वर नागरिकांनी लसीकरण करून घेतले। त्यापूर्वी ग्रामसेविका पौर्णिमा अडकणे यांनी आदल्या दिवशी गावात दवंडी दिली, घरोघरी जाऊन नागरिकांना फराळ नाश्त्यासाठी आमंत्रित केले। मेळघाटात नव्यानेच प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झालेल्या IAS अधिकारी मिताली सेठी यांनी गाव भोजन, सामूहिक फराळ सोबतच यापूर्वी कोरोना हारेगा मेळघाट जितेगा अशा आशयाची मेळघाटातील आदिवासींना समजेल अशी कोरकू भाषेत शॉर्ट फिल्म तयार करून गावागावात आदिवासी लोकांना दाखवून जनजागृती केली। मेळघाटातील आदिवासीमधील अंधश्रद्धा, गैरसमज दूर करायचे असेल तर त्यांच्याच भाषेत त्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्यामुळे आता नागरिक लसीकरणासाठी तयार होत असल्याने आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी सांगितले। थोडा सुरुवातीमध्ये प्रॉब्लेम आली होती, कारण की लोकांमध्ये थोडा गैरसमज पसरला होता। काही अफवा जी आली होती तर लोकांमध्ये खूप चर्चा होते आणि असं चर्चा जर झाली तर एकने सांगितलं तर 100 लोक घेत नाही लस। तर त्यामुळे एक तर मला असं वाटते की आदिवासी एरियामध्ये लोकांची भाषामध्ये जनजागृती करणं खूप गरजेचं आहे। तर त्यामुळे आम्ही एक सिरियलची सुरुवात केली, कोरोना हारटिवा मेळघाट जिटोवा, जे कोरकूमध्ये सिरियल होता आणि त्यामध्ये प्रत्येक आठवड्यात एक एपिसोड रिलीज केला। सोबत आमचे जे फील्ड ऑफिसर्स आहेत, तहसीलदार, BDO, मी स्वतः आणि THO मॅडम, आम्ही गावागावात जाऊन एक दिवसापूर्वी, म्हणजे जर आज वॅक्सिनेशन कॅम्प ठेवला आहे तर एक दिवसापूर्वी आम्ही जनजागृती केली, लोकांसोबत चर्चा केली आणि थोडा शाळा किंवा अंगणवाडीमध्ये घेण्यापेक्षा त्यांचं जे कल्चरल कॉन्टेक्स्ट असते, म्हणजे लोकांचा नेहमीची संस्कृती काय आहे, लोकांचा टाईम काय आहे, म्हणजे कोणत्या वेळेवर आपल्याला कॅम्प करायचा आहे, थोडा ओपन स्पेसेसमध्ये कॅम्प घेतला। ज्या लोकांनी लस घेतली आहे त्यांची खूप प्रशंसा केली आणि सेकंडली असं केलं की सरपंच लोकांची मीटिंग घेतली आहे आणि त्यांच्याकडून सहभाग मागितला की त्यांचा एक्झाम्पल जोपर्यंत आपल्याकडे राहणार नाही तर लोक कोणाचं ऐकतात, लोक लोकल लिडर्सचं ऐकतात, म्हणजे त्या गावाचे जे त्यांना हिरोज वाटतात, सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य। आणि सरपंचांना मी एक चॅलेंज दिला होता की तुम्हाला तुमची ग्रामपंचायतची बॉडी वॅक्सिनेट करायची आहे 100%। दियाचे सरपंचने पुढाकार घेतला आणि त्यांची पहिली आणि धारणमहूचे सरपंच त्यांची दुसरी ग्रामपंचायत बॉडी झाली जे 100% वॅक्सिनेट झाली आणि त्यांचा आम्ही सत्कार ठेवला आहे। मेळघाटमध्ये ही पहिली ग्रामपंचायत झाली 100% वॅक्सिनेट आणि माझी अपेक्षा अशी आहे की जसा काम या दोन्ही सरपंचने केला आहे, दियाची सरपंच मॅडमने एक दिवसात 180 डोजेस मेळघाटचे हायेस्ट एक गावामध्ये करून घेतला आहे आणि त्यांची कल्पना आता अशी आहे की एक पंचायतमध्ये 100% वॅक्सिनेशन आम्ही करू। दिया पंचायतमध्ये आता 5 गाव येतात, ते आमची पुढची कल्पना आहे आणि आम्ही नक्की, माझं म्हणणं असं आहे की जर सरपंच लोकांनी पुढाकार घेतला, त्यांचा सहयोग लाभला तर आम्ही नक्की आमचे 100% टार्गेटवर। दियामध्ये खूप सारी स्ट्रॅटेजीज आमची काम आली। एक तर सरपंच मॅडमने गावामध्ये कोविड टास्क फोर्स कमिटी केली होती, ती कमिटी लोकांचे घरोघरी गेली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना बॅजेस दिले होते की तुम्ही टास्क फोर्स कमिटीमध्ये आहात। सेकंडली, ज्या दिवशी वॅक्सिनेशन कॅम्प होता त्या दिवशी जेवण ठेवला होता लोकांसाठी, तसेच आता आज मांडवामध्ये कॅम्प आहे तर लोकांसाठी नाश्ता ठेवला आहे। हे जे इन्सेंटिव्ह जर लोकांसाठी असतात आणि वॅक्सिनेशन पूर्वी ॲक्च्युली हे गरजेचं आहे की लोकांनी नाश्ता केला आहे आणि त्यांचं पोट भरलं आहे, तर कधी लोक सकाळी नाश्ता केल्याशिवाय निघतात आणि आमचे कॅम्पमध्ये आले तर त्यांना परत जायला लागते की आम्ही नाश्ता केला नाही आहे, आमचं पोट खाली आहे। तर हे थोडे इन्सेंटिव्ह जर स्ट्रॅटेजिकली आम्ही प्लेस केले प्रत्येक गावात आणि तसं केलं तर ते खूप सोपं पडते ॲक्च्युली कॅम्प घेण्यासाठी। ठीक आहे, इतर मला असं आता लक्षात येते की हळूहळू थोडी सिच्युएशन आमच्यासाठी चांगले रूपमध्ये कन्वर्ट होते। काल एकटाईमध्ये गेली होती, तर जेव्हा मी गेली तेव्हा फक्त 2 लोक होते, पण नंतर लोकांसोबत बसून चर्चा केली, अंगणवाडी सेविकांनी चर्चा केली, लोक आले होते आणि त्यांचे डोक्यात काही प्रश्न असतात
की ही कोणती वॅक्सिन आहे, तुम्ही जी वॅक्सिन घेतली आहे ती आम्हाला देत आहात का नाही. आणि सरपंच मॅडमने पहिली लस घेतली काल एक टाईममध्ये, पण 1.5 तासात आमच्याकडे 30 लोक आले. तर मला असं वाटतं की थोडा त्यांना समोर जर दिसला ना, ही फक्त इनिशियल एक भीती आहे, एक एन्झायटी आहे की ही काय आहे, तर ते नवीन गोष्टला ना आपल्याला थोडं डिकन्स्ट्रक्ट करायला लागते की ही काय आहे, याचे प्रोज अँड कॉन्स काय असतात. फॉर एक्झाम्पल आता लोकांना बुखार येते तर असं सांगणं की यात घेण्यानंतर काहीच होत नाही आणि नंतर जेव्हा फीवर येते तर लोकांना वाटते की आम्हाला सांगितलं नाही. थोडा आपण जर फुल डिस्क्लोजर केलं, लोकांना टेक्निकॅलिटी सांगितली त्यांची भाषात, आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे सिरियल आहे ते खूप युजफुल आहे, कारण ते फक्त स्लोगन नाही आहे, त्यामध्ये टेक्निकॅलिटी आहे. लोक बसून बघतात की अच्छा असं आहे तसं आहे आणि एक इन्फॉर्म्ड डिसिजन त्यांच्यासाठी घेऊ शकतात.